प्रणाम. उद्धव ठाकरे यांना कोण कसे का ब्लॅकमेल करते आहे हे टायटल वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये असा विचार आला असेल की उद्धवजींच्या बाजूनी बहुतेक आज अनिल व्हिडिओ करणार आहेत. आणि आश्चर्य आहे, कारण सर्वसाधारणपणे उद्धवजींच्या विरोधात अनिलजी बोलतात आणि आज त्यांना कोणीतरी ब्लॅकमेल करताय. अशा तऱ्हेच त्यांना ब्लॅकमेल करताय असं म्हणणं म्हणजे एक प्रकारे त्यांचं कुठेतरी मी बाजू घेऊन काहीतरी बाजू मांडतोय असंच अर्थ होतो का नाही. पण तुम्हाला वाटतं तितका हा व्हिडिओ सरळ साधा नाही आणि फार गुंतागुंतीचा आहे. किंबहुना मी जे काही बोलणार आहे त्याच्यामध्ये काही लोक माझ्या मुद्द्यांवर विचार करतील आणि अशी शक्यता आहे बरं का की काही लोकांना मी जे बोललो किंवा बोलतोय तो अविचार सुद्धा वाटू शकेल. काहींना असं वाटेल की हा एक अनैतिकतेतली नैतिकता. तसं काहीतरी अनिलजींनी आज सांगितलं. अनेक घटनांचा दाखला दिला, म्हटलं तर अनेक गौप्यस्फोट केले, पण ठीक आहे. पण तरी देखील ही अनैतिकता आहे हे कुठेतरी अधोरेखित अनिलजींनी स्पेशली करायला पाहिजे. तर ते मी आधीच करून टाकतो आणि मग विषयाकडे वळतो. कसं आहे की आता मला ही बातमी थोडी उशिरा कळली या चर्चेची, पण मी पेपरला आले असं इतकं गुप्त कुणाला भेटता येत नाही. एक तर सगळ्यांचे बॉडीगार्ड असतात, गाड्या असतात, गाड्यांच्या नंबरपासून लोकांना, माझा एक मित्र त्याकडे सगळ्या मंत्र्यांच्या गाड्यांचे नंबर आहे. त्याचा काय फायदा होतो मला माहिती नाही. मोबाईल नंबर असण्याचा फायदा काय होतो मी समजू शकतो. गाड्यांचे आहेत, कुठलीही गाडी गेली एखाद्या मंत्र्याची याची त्याची किती कुणाची तो सांगू शकतो. तर असं इतकं गुप्त राहत नाही. बॉडीगार्ड्स आहे ते घेऊन जावेच लागतात त्यांना, तो सगळा तामझाम त्यांचा असतो. त्यामुळे कुणी कुणाला कुठे गेले, अगदी हॉटेलमध्ये सुद्धा आता प्रायव्हेट मिटिंग होतात. तर सहज जर तुम्ही विचारलं, बाहेर गाड्या उभ्या असतात त्यांच्या प्रोटेक्शनच्या, त्याला विचारलं काय कोण साहेब आले, तर त्या हवालदार लोकांना एवढं काय त्याचं हे नसतं. इन्स्पेक्टर लोक सांगतात नाही साहेब आलेत, कोणते ते काय आम्हाला माहिती नाही आहे असं करतात. पण बाकीचे लोक बोलतात तुम्हाला अमुक आलेत. मग दोन प्रकारचे प्रोटेक्शन फोर्स असले तर याचा अर्थ दोन नेते आलेत आणि मग त्यांची मिटिंग चालली आतमध्ये, आपल्याला कळतं. तर एक फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची एक मीटिंग झाली. तिचा ओझरता उल्लेख आला होता एका ठिकाणी की त्यांची कुठेतरी भेट झाली असं. त्या फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं की असं होत आहे की ठाकरे कुटुंबियांना, त्यांनी तो मुद्दा उद्धवने थोडासा कुटुंबीय या विषयाकडे नेला आणि आदित्यचा उल्लेख केला की हा थोडासा तुमच्या पक्षातल्या नेत्यांच्या वतीने किंवा पक्षातल्या नेते ज्यांना एनकरेज करतात, ज्यांना प्रमोट करतात किंवा ज्यांना सुपाऱ्या देतात, त्यांनी सुपाऱ्याच देतात शब्द नाही वापरला, पण त्यांनी जे सांगितलं की त्यांना काय प्रोत्साहित करतात वगैरे असं काहीतरी वापरला शब्द. तर ते लोक जे करतात विच हंटिंग, परत हा शब्द त्याचा नाही, त्याने असं म्हणते की कुठेतरी तुमच्या या सगळ्या याच्यामध्ये सूडबुद्धी जाणवते. कुठेतरी सतत ठाकरे कुटुंबावर प्रेशर ठेवायचं, त्यांना त्या भावनिक आणि एका असं सतत एक टांगती तलवार ठेवायची, अशी जी तुमची पॉलिसी आहे आणि तुमची म्हणजे तुमच्या भारतीय जनता पक्षाची पण होते, तुमची पण होते, तुमच्या नेत्यांची पण होते, की सातत्याने ठाकरे कुटुंबाला असुरक्षित वाटलं पाहिजे आणि ही चिंता राहिली पाहिजे की उद्या यातून खरे खोटे ना काहीतरी आरोप करून कुठेतरी कोणाला तरी अटक कर, कोणाची चौकशी लाव, कोणाच्या संदर्भामध्ये गुन्हे दाखल कर, असं करून एक प्रकारचं ब्लॅकमेल. त्यांनी त्याला सूडबुद्धी आणि काय शब्द वापरला, एखाद्याचा पिच्छा पूर्ण या अर्थाचा काहीतरी शब्द वापरला त्यांनी फडणवीसांशी बोलताना की विच हंटिंग असं आपण त्याला इंग्रजीत म्हणतो. हे करणं चाललं आहे तर ते बरोबर नाही.
एकतर आम्ही काही याच्यामुळे विचलित होतो असं नाही, परंतु आमचे कार्यकर्ते विचलित होतात. त्यांच्यामध्ये एक प्रकारचं अस्थिरता, अस्वस्थता निर्माण होते. तर त्याच्यावर फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं, जे बरोबर आहे. ते म्हणाले की हे जे सगळं विच हंटिंग किंवा पिच्छा पुरवणं, मला वाटतं असं आहे, हे जे सगळं आहे ना, याची सुरुवात तुम्ही केलीत. महाराष्ट्रामध्ये एक सरकार समजा बदललं आणि दुसरं नवीन सरकार आलं, तर मागच्या सरकारचे काय, त्या काळात त्यांनी काय निर्णय घेतले असतील, त्यातले काही वादग्रस्त असतील, काही संशयास्पद असतील, तर त्याची चौकशी करायची. त्या नेत्यांच्यावर चौकशी समित्या बसवायच्या, आयोग बसवायचे, CBI ते सगळं मागे लावायचं त्यांच्या. ही परंपरा नव्हती. त्यांनी उद्धवनं असं सांगितलं की 14 साली ज्या वेळेला मी सत्तेवर आलो, म्हणजे आपण सत्तेवर आलो, त्यावेळेला त्याच्या आधी कितीतरी कांड झालेली होती, पण आपण त्याच्यासाठी काही आधीच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या नेत्यांना लक्ष करून काही आपण केलं नव्हतं. तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही याला सुरुवात केली. तुम्ही 3 गोष्टी केल्यात. त्यातली पहिली अशी की खुद्द मला, म्हणजे फडणवीसांना, एकनाथ शिंदेंना, तुमचा गिरीश महाजन, मला वाटतं आशिष शेलार आणि आणखीन एक काहीतरी नाव सांगितलं त्यांनी, की या 5 जणांना वेगवेगळ्या प्रकरणामध्ये गोवून अटक करायची. हे कारस्थान पहिल्यांदा तुमच्याकडून सुरू झालं. अर्णब गोस्वामी असेल, कंगना रनावत असेल, हे तर म्हणजे प्रसिद्धच उदाहरण आहेत की त्याच्यामध्ये कसं तुम्ही विच हंटिंग केलं. तुम्ही पण अनेक, तुमचं इकॉनॉमिक ऑफेन्स विंगला तुम्ही किती नेत्यांच्या मागे लावलं होतं की यांचं काही काढता येतं का बघा, नसेल मिळत तर काय फॅब्रिकेट करता येतं का बघा. रश्मी शुक्ला असो, मी असो, आमच्या बाबतीमध्ये तुम्ही किती प्रकारे, इव्हन तुमच्या पोलीस कमिशनरपासून सगळ्यांना तुम्ही गोवून घेऊन काय काय प्रकारचे आरोप कसे कसे केलेत, याची सगळी उदाहरणं तुमच्यासमोर आहेत. तर जर तुम्ही असं म्हणत असाल की आता काहीतरी टांगती तलवार ठेवून सूडबुद्धीने विच हंटिंग, मुद्दाम त्रास देणं, ब्लॅकमेल करणं, असं काही चाललं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही तुमचा कारकिर्दीचा इतिहास आठवून बघा. तुम्ही काय केलं? तुम्ही मुख्यमंत्री होतात ना, त्या काळात काय केलं? तुम्ही पूर्ण वेळ भारतीय जनता पक्षाचे, आणि त्याने सांगितलं की तुम्ही कुणाला सोडलं, कुणाला सोडलं? तुम्ही तुमच्याच सहकाऱ्यांविरुद्ध सुद्धा कारस्थानं केलीत. त्याने सांगितलं की एकनाथ शिंदेबाबत तुमचं काय चाललेलं होतं याची एकनाथ शिंदेंनाही माहिती आहे, त्यांनी मला सांगितलेलं आहे, मलाही माहिती आहे की तुम्ही काय प्रकारे त्यांच्या संदर्भात रचना चालवली होती. त्यामुळे हा पांडा तुम्ही पाडलात. आता जेव्हा तुमच्या अंगाशी येतं हे सगळं, त्यावेळेला तुम्हाला ते असंही वाटतंय, तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोटेस्ट करा असं वाटतंय, तुम्हाला असं वाटतं की हे विच हंटिंग कशासाठी, आमच्या काळात जे काय व्हायचं ते होऊन गेलं, आता तुम्ही आलात ना सत्तेवर, मग तुम्ही स्वतः राबवा, तुम्हाला हवी तशी वापरा, त्याचं काय करायचं ते करा तुम्ही, आम्ही तुमच्याकडे बघत नाही, तुम्ही आमच्याकडे बघू नका, असं जे तुमचं म्हणणं आहे, तर ते तुम्ही सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं की जे झालं ते झालं, पण आता तुमचे लोक आदित्यच्या संदर्भात जे प्रकरण 20 सालचं आहे, 2020चं आहे, मला वाटतं काहीतरी 9 जून आणि 20 जून असं ना तारखा काहीतरी दिलं, 8 आणि 14 जून, सुशांत सिंहचं 14 जून आहे आणि 8ला दिशा साली यांचं आहे. तर 2020ची ही प्रकरणं आहेत. आता 5 वर्षानंतर देखील त्याच्यामध्ये तुमची माणसं काहीतरी वेगवेगळ्या प्रकारे तो विषय जिवंत ठेवायचा प्रयत्न करतात. नारायण राणे, तो नितेश राणे, हे ते गेली 5 वर्ष सांगतायत की आम्ही असे पुरावे देणार आहोत, आमच्याकडे असे पुरावे आहेत की दुसऱ्या दिवशी आदित्य जेलमध्ये जाईल. त्यांनी कधीच दिले नाही, कारण त्यांच्याकडे पुरावे नाहीतच. तुम्हालाही माहिती आहे की आदित्यचा हा फक्त मानसिक छळ करण्याचा भाग आहे. हे आरोप करत राहणं, त्याच्या संदर्भात काहीतरी न्यायालयात सुद्धा जाणं, हे करणं वगैरे, तर हे बरोबर नाही, असं प्रकारचं त्यांचं बोलणं झालं. त्याच्यावर फडणवीसांनी सांगितलं की हे तुम्ही केलं आहे त्याची परिणती आहे, पण हा मुद्दा आता उशीर झाला, पण तरीसुद्धा आम्ही मुद्दाम काहीतरी विच हंटिंग करण्याकरता करतोय असं समजायचं कारण नाही तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट अशी की राजकारणामध्ये काही होऊ शकतं, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. त्यामुळे
एका मर्यादेपलीकडे तुम्हाला जर असं वाटत असेल तर विचांटिंग करताय, सूडबुद्धीने काहीतरी तुमचे लोक, ते अनिल परब आहे, अमुक आहे, त्यामुळे त्याने नावच घेतली काय की यांच्या संदर्भात काही चौकशा चालू आहेत, हे आहे ते आहे. तर ते म्हणाले की तुमचे लोकही ज्या पद्धतीने अरेरावी करतात, दादागिरी करतात, गावोगावी मस्ती करतात, ज्याप्रमाणे आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देत होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये मंत्री म्हणून आहे म्हणून, त्याला कुठेतरी आम्ही काहीतरी बडगा दाखवतोय, हे आमच्या कार्यकर्त्यांनाही आवश्यक आहे. पण तरी पण एक थोडंसं आपण वातावरण इतकं वैयक्तिक होणार नाही असं होतं. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, सार्वजनिकरित्या आपण टीका करणारच एकमेकावर, राजकीय मंचावर टीका करायलाच पाहिजे, आणि तुम्ही आम्हाला एक्सपोज करताय, आम्ही तुम्हाला एक्सपोज करताय, हे होणार, पण वैयक्तिक पातळीवर फॅमिली लेवलमध्ये जाऊ नये असं मलाही वाटतं. पण तुमचेही नेते माझ्या पत्नीबाबत, मुलीबाबत किंवा अन्य गोष्टींच्या संदर्भात जे काही बोलतात, अर्थात त्यातलं बहुतांशी रोख हे बोलण्याचा फडणवीसांचा संजयवरच होता, हे उघडच आहे. तर त्यामुळे त्यावेळेला तुमच्या लोकांना फॅमिली हा हे आठवत नाही फॅक्टर किंवा आस्पेक्ट, तुम्ही तो नाही विचारात घेतात. मग माझी बायको, माझी मुलगी यांना पण तुम्ही टार्गेट करता ना, तर फायनली असं साधारणतः कन्सेन्सस झालं की ज्या मॅटर्स असतील त्या पॉलिटिकल राहाव्यात आणि फॅमिलीमध्ये एकमेकाच्या कोणी कुणाला असं ह्याच्यात पकडू नये, काय म्हणतात त्याला, कात्रीत पकडू नये, आणि त्याचं कुठेतरी हे होऊ नये, अशा तऱ्हेचं दोघांमध्ये कन्सेन्सस झालं, ही माझी माहिती आहे. पण तुम्हाला सांगू का की याची सुरुवात आहे ना ती उद्धवच्या आधी ही मोदी शहांनी केली. मला एक आठवत आहे, मनोहर जोशींच्या 95 साली मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी एकदा मला असं सांगितलं की, मी त्यांना काहीतरी विचारलं की शरद पवार, आता ते शरद पवार होते ना आधी मुख्यमंत्री, आणि शरद पवारांनी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून मी तो खुलासाही तुम्हाला केला होता की शंकरराव चव्हाण, खताळ पाटील, प्रतापराव भोसले, बाळासाहेब विखे पाटील यांनी एकत्र येऊन 25 आमदार जे शरद पवारांच्या बरोबर जायला तयार झाले होते त्यांना उचलून मनोहर जोशी आणि शिवसेनेकडे पाठवलं, आणि त्यांना पैसे दिले की तुम्ही मनोहर जोशींकडे जा, याचं कारण आम्हाला शरद पवार मुख्यमंत्री व्हायला नको आहे, शरद पवारांचा क्लेम डावलायचा, हे अंतर्गत मी सांगितलं होतं तुम्हाला. आणि खरं आहे की त्या 5 जणांनी जर कारस्थान केलं नसतं तर शरद पवार मुख्यमंत्री होत होते. 95 साली युती सरकार येतच नव्हतं, ते केवळ बाळासाहेब विखे पाटील, शंकरराव चव्हाण, खताळ पाटील, प्रतापराव भोसले, सुधाकरराव नाईक यांनी आणलं, आणि त्याच्याबद्दल मनोहर जोशी प्रतापरावांचे आभार मानले, प्रतापरावांच्याही जवळ होतो मी त्यामुळे. तर त्यावेळेला मनोहर जोशींना काही लोक असा आग्रह करत होते की याची चौकशी करा, त्याची चौकशी करा. गोपीनाथ मुंडे बोलत होते काय दाऊदला फरफटवतो आणि शरद पवारांना अमुक करीन तमुक करीन वगैरे, पण मनोहर जोशींना शरद पवारांनी असं सांगितलं होतं की जे झालं ते झालं माझ्या काळामध्ये, त्याची चौकशी वगैरे करू नका, कारण उद्या तुमची सत्ता गेल्यावर आणि आमची आल्यानंतर मग तुमच्याही चौकशा लागतील, कारण आम्ही जे केलं त्यापेक्षा वेगळं काही तुम्ही करणार नाही. ज्याच्याकडे सत्ता आहे तो काही गोष्टी करतोच आणि त्यात तो सापडू शकतो तुम्ही. तर त्यामुळे मनोहर जोशीने असं त्यावेळेला मला आठवत आहे त्यांनी सांगितल्याचं की शरद पवारांविरुद्ध कुठेतरी व्हिक्टिमायझेशन, कुठेतरी भेंदत्ता, म्हणजे सूडबुद्धीने वगैरे असं काही चौकशा आहे ते लावलं नाही शुक्ल काष्ट त्यांनी. पण मोदी शहांनी एक नवी प्रथा पाडली, म्हणजे मी उद्धवच्या बाजूने बोलतोय असं नाही आहे, पण मोदी शहांनी ही प्रथा पाडली की केवळ विरोधकांकरता नाही, तर ज्यांना विरोधक आहेत पण आपल्या पक्षात आणायचं आहे त्यांच्यावरही ईडीची कारवाई, CBIची कारवाई, NIAची कारवाई, इन्कम टॅक्सची कारवाई हे ते करतात, आणि त्यांना जबरदस्ती करून इकडे आणतात. उद्धवने केलं का नाही सूडबुद्धीने, म्हणजे यांना इम्प्लिकेट केलं होतं का नाही. खरंच शिंदे आणि यांना अटकेची, म्हणजे शिंदेचा राजीनामा मागायचा असं जवळजवळ 48 तास आधी त्यांच्या बंडाच्या ठरलं होतं की शिंदेचा राजीनामा मागायचा आणि त्यांना अटकेपर्यंत यायचं. फडणवीसांना सुद्धा त्या रश्मी शुक्ला प्रकरणात उचलायचं हे ठरलेलं होतं. हे खरंच आहे, हे उद्धव काही कमी अशातलं मी म्हणतच नाही. त्यालाही अनिल परब गाईड करत होता. त्याला सांगणारा सल्लागार कोण होता की आपण सूट घेतला पाहिजे, आपण याला कायमचं संपवू, अशा तऱ्हेचं कोण करत होतं. हे त्याचेच म्हणजे उद्धवचे जे आजूबाजूला लोक होते त्यांना धडा शिकवला पाहिजे वगैरे. त्याच वेळेला केंद्राने पण अशीच भूमिका घेतली होती की संजय राऊत बोलतो का उचला त्याला, नवाब मलिक बोलतो का उचला त्याला, अजितदादा बोलतात का उचला त्यांना.
आता याच्यामध्ये असं आहे की कधी कधी बोलावं का नाही कळत नाही, की जसं अजितदादांवर छापे टाकले, आता परवा क्लीन चिट दिली आणि त्यांची 3,000 कोटीची प्रॉपर्टी पण परत केली. म्हणजे उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याच्या पलीकडे जाऊन त्यांना 3,000 कोटीची प्रॉपर्टी त्यांची परत मिळाली आणि क्लीन चिट पण मिळाली. आणि 48 तासात मोदीने आरोप केल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पण केलं. पण यांची माणसं पकडून ठेवली होती. हो, ईडीनी जी माणसं पकडली होती त्याच्यामध्ये, आणि हल्ली ईडी काय करतं माहिती आहे की 5 स्टार हॉटेलमध्ये त्या पकडलेल्या माणसाला, तो जनरली कुठल्या तरी मोठ्या नेत्याचा असतो, ठेवून देतात. त्यांनी बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवायचा नाही. ईडीचे लोक येऊन त्याच्याशी बोलतात की साहेबांचं अमुक सांग, तमुक सांग, इतकं सांग, तितकं सांग, हे पुरावे कुठे सांग, चौकशी करत राहतात. पण त्याला अटक नाही करत, त्याचं नाव पण येऊ देत नाहीत कुठे. आणि हे कुणाबाबत घडलं होतं याची यादी आहे, पण ती नाही मी सांगत, कारण त्याच्यामुळे वेगळाच एक टर्न लागेल. पण एक लक्षात ठेवा की जे कोणी भारतीय जनता पक्षाबरोबर गेले, कोणाचं नाव मी घेत नाही, अजितदादांचं घेतलं, त्या सगळ्यांची माणसं ईडीच्या ताब्यात 5 स्टारमध्ये ठेवलेली होती. नावासकट मला माहिती आहे कोणाची कोण माणसं कुठे 5 स्टारला ईडीने लटकवून ठेवलेली होती. हे दबाव तंत्र होतं. तुम्ही आमच्यात या, नाही तर मेलात, असं होतं. दुसरी गोष्ट, तुम्ही विरोधात बोलतायत तरी त्याच्यासाठी ईडीचा आणि याचा वापर करतो. तर सूडबुद्धी हे तंत्र मोदी शहांचं. उद्धवनी एक मोठं कांड केलं म्हणजे एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना अडकवायचं आणि तुरुंगात टाकायचं. गिरीश महाजन, आशिष शेलार हा पण होता, त्याच्यामुळे आणखीन एक नाव होतं, मला काय आठवत नाही त्याचं. तर ते मोठं कांड होतं. पण बाकी अर्णब गोस्वामीला पकडलं किंवा कंगनाचं काहीतरी घर तोडलं वगैरे, तशी किरकोळ होती. पण ईडीनी आणि यांनी जी प्रकरणं केली ती प्रचंडच होती. म्हणजे 1,000 कोटीची संपत्ती जप्त करायची आणि आल्यानंतर सोडायची. किती जण, ते ऋषिकेश आपल्या हर्षवर्धन पाटील म्हणाले होते, मला आता चांगली झोप लागते, मी आता भाजपत आलो. नंतर येड्यासारखा तो दुसऱ्या पक्षातही गेला, परत इकडे आता येतोय. जाऊ दे, तो विषय नाही. पण हे सुरत चक्र आहे. पण आता बघा केजरीवालचं काय काय होतं बघा. आणि केजरीवालला पण त्याने जर ते खटले केले नसते आणि त्या पद्धतीने त्याला आतमध्ये टाकला नसता, तर दिल्लीचा रिझल्ट कदाचित लागला तसा लागला नसता. एखाद्याला बदनाम करण्यामध्ये मोदी शहांचा हात कोणी नाही धरू शकत. तुम्ही बघा, तुम्ही विचार करा कधी कधी, मायावतीची प्रॉपर्टीचे कागद सगळे तिला ईडीनीच दिले की हे एवढं सगळी प्रकरणं तुझी आमच्याकडे आहेत आणि उद्या सकाळी तुला आम्ही उचलू शकतो या सगळ्या प्रकरणात. आणि याच्यामध्ये किमान एक 25,000 कोटीची संपत्ती तुझी आम्हाला उचलता येते, तुला अटकेत टाकता येतं. त्यानंतर मायावती बोलली का बघा? पुढे बोलते, बोलतच नाही ना. भाजपला पूरक अशाच भूमिका घेते ती. असे अनेक आहेत देशातले नेते जे मी सांगू शकतो. तुम्ही मधून मधून म्हणता ना की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोघं जण काय म्हणतात त्याला, मोदींच्या आधार आहेत आणि त्यामुळे त्या कुबड्या आहेत आणि ते कधी त्यांना दगा देतील, मग मोदी अडचणीत येतील. नाही येणार. चंद्राबाबू नायडू तुरुंगात जाऊन आलेला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चंद्राबाबू नायडू तुरुंगात आलेले आहेत. त्याच्या सगळ्या फायलींचा ढिगारा इकडे आहे आणि तिकडे तो ढिगारा काय आहे हे त्याला माहिती असल्यामुळे तो इकडे आहे. जोपर्यंत तो फायलींचा ढिगारा आहे इकडे, तोपर्यंत तो इकडे राहणार, तो नाही जाणार. मध्ये हा वाद मी दिल्लीत घातला कोणाशी तरी, यार दोघांनी काढून घेतलं तर तेवढे काढूच शकत नाही. नितीश कुमार काय आणि हे काय, हे भ्रष्टाचारात लडबडलेले लोक आहेत. त्यांच्या फायली रेडी आहेत. ज्या क्षणी ते काहीतरी हालचाली करतील किंवा करतो म्हणतील त्याच्या आतच त्यांचे, जसं अजितदादांचं इकडे आणण्यासाठी केलं तसं होईल. तर त्यामुळे ही प्रथा सुडाची जी आहे ती केली. आता फायनली उद्धवला फॅमिली मॅटरमध्ये आदित्याला टार्गेट करून जे काही केलं जात आहे तर त्याच्यामध्ये मला वाटतं आता कोर्टात काहीतरी एक याचिका आहे, मला वाटतं 20 तारखेला त्याचा हे आहे. तर त्यांनी त्याच्यात सांगितलं होतं की आदित्याला अटक करून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यासाठी पूरक कारणं तुम्ही सांगा असं सांगितलं. ही कारणं सांगायची असेल तर त्यांना CBI वगैरेचे रिपोर्ट जे ऑलरेडी आलेले आहेत. आणि आता काय आहे ना की रिपोर्ट विरोधात असला तर लगेच सरकार पब्लिश करतं, लीक करतं निदान.
तो बाजूने असेल तर नाही सांगत, पण माहिती आहे सरकारी यंत्रणांमध्ये की या दोन्ही दिशा सालियन आणि तुमचा सुशांत सिंग या दोन्ही प्रकरणात याला आदित्यला क्लीन चिट आहे. अजिबात दुरान्वयीने त्याचा संबंध जोडता येत नाही आहे. पण मग तरी राणे म्हणत राहतात. म्हणजे एक वातावरण हे करत राहायचं किंवा अशी याचिका आली की त्यानिमित्ताने पुन्हा चर्चा होते ना त्याची. आता कोर्ट काय निर्णय द्यायचा तो देणारच आहे, तो भाग वेगळा. पण एक हे तर मला असं वाटतं की फडणवीसांनी हा विषय चांगला समजावून सांगितला उद्धवला की ब्लॅकमेल वगैरे नाही आहे, तुम्ही जे जे केलं त्याची तुमच्या कर्मांची फळं आता तुम्ही भोगताय आणि राजकीय पातळीवर तुम्हाला कुठेही संरक्षण देण्याचा प्रश्न उद्भवत नाहीत, कारण ते एकनाथ ऐकणार नाहीत. एकनाथना त्यांचा सूड घ्यायचा, कारण एकनाथ सुडाने पेटलेले आहेत. फडणवीसांचं असं आहे की फडणवीसांना उद्धव ठाकरे हे आहे, त्याच्यावर माझा वेगळा व्हिडिओ आलाच होता की उद्धव ठाकरे हे राखीव गडी आहेत त्यांचे किंवा राखीव फोर्स आहे. ते जसं पोलिसांना एखादी हे आटपली नाही दंगल की SRP CRP आणतात, तसं त्यांचं ते SRP CR तर राखीव फोर्स आहे. ते उद्धव ठाकरे यांना जेलमध्ये कधी टाकणार नाही याची 2 कारणं आहेत. एक, त्याच्यामुळे उद्धवचा सहानुभूती मिळेल उद्धवला आणि तो परत एकदा पक्ष फुटला तेव्हा जशी सहानुभूती आली तशी परत त्याला अटकेत टाकला तरी. त्यामुळे उद्धवला अटक नाही, आदित्यला अटक नाही. लिहून घ्या, आणा 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर, मी लिहून देतो. या दोघांनाही कधीही कुठल्याही कारणाने अटक होणार नाही. इव्हन अनिल परबनी पॅचअप करून घेतलं आहे भाजपबरोबर. हे इंडिव्हिज्युअली पॅचअप करतात. अनिल परब आहे उद्धवबरोबर का? आहे. तो सोडून जाणार आहे का? नाही. पण अनिल परब हा तुमचा नार्वेकर वगैरे यांचं सगळ्यांचं पॅचअप आहे तिकडे, त्यांना नाही त्रास होते. बघा ना, परिवहन खातं यांनी प्रतापने घेतल्यानंतर त्याच्याकडे फायले आलेच असतील, अनिल परबच्या फायले आल्याच असतील, म्हणून मग त्यांनी त्याच्यावर काही कारवाई करायचा निर्णय घेतला नाही. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर बघा की प्रताप सरनाईकनी पत्र लिहिलं होतं की आपण भाजपात जाऊया, याचं कारण जे विच हंटिंग होत आहे, जे सूडबुद्धीने आमच्यावर कारवाया होत आहेत त्या आम्हाला सहन होत नाही आहे, आम्ही बर्बाद होतोय, तर आपण जाऊया भाजप, म्हणजे हे शुक्ल कास्ट, असं जाहीर पत्र लिहिलं होतं. आठवतंय का तुम्हाला? याचा अर्थ तोही इकडे आला, एकनाथ शिंदेबरोबर आला किंवा भाजपमध्ये जाऊ असा आग्रह, ती लॉबी त्यांनी तयार केली की जाऊया भाजपत, चला. एकनाथ शिंदेच थोडा वेळ लावत होते. याचं कारण त्यांनी क्लिअर पत्रात जाहीरपणे लिहिलं की सूडबुद्धीने वागवलं जातं. याचा अर्थ हे जे धक्का तंत्र नाही, त्याला काय म्हणतात दहशत तंत्र, हे मोदी शहाने वापरलं. ते उद्धवने त्याच्या कुवतीनुसार वापरायचा प्रयत्न केला, जे आता त्याच्यावर बॅकफायर होतं. आणि मुख्यतः तो ब्लॅकमेल कुठे होतो माहिती आहे? उद्धव पॉलिटिकल आरोपांनी वगैरे काही तो परवा करत नाही. ते काही प्रेशर टॅक्टिक सगळे तोही करतो, रोज आरोप, तो काही बोलतो, हेही काही बोलतात, त्यांनी नाही हे होत. पण प्रत्येकाला आपल्या मुलाच्या संदर्भामध्ये एक हळवेपणा असतो, संवेदनाशीलता असते, ती सगळ्यांच्याच असते. ज्यावेळेला आपली पोरं अडकतात तेव्हा नेत्यांना मग ही संवेदनाशीलता आठवते. दुसऱ्यांची पोरं अडकतात त्यावेळेला मग बड्या बाप का बेटा उतरवा नशा त्याची, अशी भूमिका असते. फडणवीसांच्या कुटुंबाबाबत वेडवाकडं बोलणारे लोक हे उद्धवचेच होते. त्यामुळे आणि त्याच्यामध्ये सगळेच होते, त्यांचे सगळे प्रवक्ते वक्ते. आता हे वैयक्तिक येत आहे. मध्यंतरी बघा, हे वैयक्तिक आवडत नाही लोकांना, की मध्यंतरी श्रीकांत शिंदेबद्दल, तो सरळ साधा सज्जन पोरगा आहे, त्याच्याबद्दल जेव्हा संजय बोलला तेव्हा अक्षरशः चवताळले होते एकनाथ. मला माहिती आहे, भयंकर चवताळले होते की हे म्हणाले राजकीय वैर समजू शकतो, पण तुम्ही वैयक्तिक मुलाबाळांवर आरोप करता आणि तेही खोटे आणि वारटेल ते चारित्र्यहानाला चुकीचं आहे. त्यामुळे एक परंपरा आहे महाराष्ट्राची, जी शरद पवारांनी घालून दिली होती की आम्ही आमच्या काळात काय करतो हे तुम्ही तुमच्या काळामध्ये तपासू नका, पण तुमच्यानंतर आमचा काळ जेव्हा येईल त्यावेळेला आम्हीही तुम्हाला काही त्रास देणार नाही. त्या परंपरेचं पुनरुज्जीवन, पुनरागमन फडणवीस करणार आहेत अशी माझी कल्पना आहे. पण मोदी शहा त्यांना करू देतील का नाही मी नाही सांगू शकत. बघूया काय होतं ते. पण तूर्त उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांचं पॅचअप झालं आहे असं मी सांगू शकतो. आणि राजकीय विरोध होत राहील, राजकीय टीका टिप्पणी होत राहील, पण वैयक्तिक फॅमिली लाईफबद्दल म्हणजे आदित्यला त्रास होणार नाही याची गॅरंटी फडणवीसांनी दिली आहे आणि ती पाळली जाईल. एकदा कोर्टातली ही याचिका आहे, त्याचा काय निकाल लागणार ते माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. त्यानंतर मला असं वाटतं की आदित्य मागचा ससेमिरा संपेल आणि त्याचप्रमाणे कुणाच्याच फॅमिलीबद्दल हे केलं जाणार नाही. जसं
धनंजय मुंडेच्या फॅमिली मॅटरमध्ये कोर्टाच्या निर्णयाचा दखल घेतली नाही फडणवीसांनी, तर ती फॅमिली मॅटर. तसं मला वाटतं की ब्लॅकमेल केलं जात आहे का फडणवीसांना, आपल्या उद्धवला केलं जात आहे, पण ते सगळ्यांनाच केलं गेलं. ते मोदी शहांनी मुख्यतः केलं, मग त्याचा छोटा कित्ता उद्धवनी करायचा प्रयत्न केला. तो आता बॅकफायर होतोय त्याच्यावर, त्याच्या लोकांच्या त्याच्याही संदर्भामध्ये त्याच्या किती फायली आहेत, त्याचे हे सगळे आता सुटत नाही की जामिनावर तो परवा सूरज चव्हाण सुचला, आणखी नाही आहेत सगळ्या प्रकरणात, खिचडीपासून तर ते करोनाच्या याच्यामधल्या असंख्य फायली आहेत. ज्या मानाने ॲक्च्युली फायली आहे त्या मानाने त्याला त्रास दिला जात नाही असं माझं मत आहे, सांभाळून घेतलं जात आहे. पण व्हॉट एव्हर इट इज, फडणवीस आणि यांचं पॅचअप झालेलं आहे. आदित्यला काही होणार नाही, पण ब्लॅकमेल केलं जात आहे का, तर याचं उत्तर हो आहे. पण त्याच्यामध्ये 90% वाटा हा केंद्रातल्या मोदी शहांचा आहे, हेही मला कबूल करायला पाहिजे. फडणवीस सूडबुद्धीने वागत नाहीत का, याचं खरं उत्तर असं आहे की वागतात. पण उद्धवला त्याने अपवाद करायचं ठरवलं आहे आणि करणार, ही माझी माहिती आहे. धन्यवाद.